चौफेर वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याबरोबर आहेत विठू माऊले, म्हणजे नागरिक बोलतात विठू माऊले, त्यात तसेच आपले लाडके अरुण दादा भाऊ पवार। चला, त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देऊया। चौफेर वार्तातर्फे सरांना शुभेच्छा आहे आणि आज त्यांची छोटीशी एक मुलाखत घेऊया। सर, काय सांगाल? आज तुमचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त तुम्ही जो उपक्रम राबवला आहात तो खरंच अस्वर्य न विसरण्यासारखा आहे। त्या मागचा हेतू काय सर तुमचा? आज माझा वाढदिवस आहे। मी अरुण पवार। मी हमेशा प्रत्येकजण स्वतःचं जीवन जगण्यासाठी काहीतरी कलाकृती, काहीतरी व्यवसाय म्हणून प्रयत्न करत असतो। तसं मी समाजसेवेसाठी समाजाला आपल्याकडून काय देता येतं, आपण छोटंसं जीवन जगत असताना, छोटासा संसार करत असताना आपल्याबरोबर जे काही आपण 100% मानतो त्यात 30% आपला छोटासा संसार असतो, 33% व्यवसाय येतो, 33% समाजसेवा येते। त्या भावनेतून मी हमेशा प्रयत्न करत असतो। माझ्या कुटुंबाला कशाची गरज आहे, त्याच्यानंतर माझ्या संसाराला कशाची गरज आहे, व्यवसायाला कशाची गरज आहे, तेवढ्याच पटीत मी समाजाला कशाची गरज आहे, नेहमी समाजाला आपल्याकडून काय देता येतं। मग एक वाढदिवस जे आहे एक फक्त औचित्य कारण आहे, पण त्या माध्यमातून आपण समाजाचं बांधिलकी म्हणून समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो। या माध्यमातून आपण सतत नेहमीच मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून आमच्या भगिनी पांचाळत आहेत, बालाजी भाऊ आहेत, आमचे मार्गदर्शक कुरुलकर सर आहेत, वालकुडी सर, वामन सर, धोंडगे भाऊ, हे मला आतूनात म्हणजे एक कुटुंबाप्रमाणे मदत करतात। आज आपल्याकडे कितीही व्यवसाय असला, मनुष्यबळ असेल तर सर्वांची साथ असल्याशिवाय आपण कुठलीही सेवा करू शकत नाही। माझंही निस्वार्थीपणे काम असल्यामुळं माझ्याबरोबर जे काही सहकारी आहेत ते सुद्धा मला भरभरून साथ दिलेले असतात, म्हणून माझ्या हातून हे एवढी मोठी समाजसेवा घडत आहे। सर, वृक्षारोपणचे हे मनामध्ये तुमच्या म्हणजे कसं काय निर्माण झाले की आपण वृक्षारोपण करावं? विषय असा आहे की तुकाराम महाराजांनी साथ घालून दिलेली आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षी सुस्वरे। कारण संत तुकाराम महाराजांनीच वृक्षाला देव मानलं होतं आणि सगळे सोयरा मानलं होतं। कारण तुकाराम महाराजांचे खूप विचार मोठे होते। मग आपण महाराजांचा अनुयायी म्हणून अगर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपलं जीवन का जगू नये। आणि सर्वात महत्त्वाचं, आज झाडं असेल तर उद्या आपण जगू शकणार आहे, कारण आपण झाडं लावलं तर पाऊस पडणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, झाड कधी भेदभाव करत नाही, चांगल्या माणसाला सावली देतं आणि वाईट माणसाला सावली देतं। कधी झाड असं कधी म्हणत नाही की काल ह्याने वाईट कृत्य केलं आणि माझ्या झाडाखाली आलं आणि तू बाहेर जा म्हणून। म्हणजे झाड हे असं आहे, म्हणजे झाडालाच तुकाराम महाराजांनी देव मानलं होतं। आणि आपणही म्हणलं आपल्या आयुष्यामध्ये शेवटी एक दिवस माणसाचा हा देह नाशवंत आहे, आपल्याला सगळं इथंच सोडून जायचं आहे एक दिवस। पण जर आपण झाड लावलं तर हे निरंतर राहणार आहे। त्या झाडामुळे ऑक्सिजन मिळणार आहे, पाऊस पडणार आहे, पाणी मिळणार आहे, पक्ष्याला फळ मिळणार आहे आणि माणूस पक्षी ऑक्सिजनशिवाय जगू शकणार नाही। कारण पाठिंबाच्या काळामध्ये झाडं भरपूर होती, आज परिस्थिती अशी आहे 100% तोड होते आणि 10%सुद्धा वृक्ष लागवड होत नाही। मग त्या ठिकाणी केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, फक्त सगळ्यांची आणि आमच्यासारख्या काही संस्था असतील फक्त फॉर्मॅलिटी म्हणून काम करतात। आता काही जण तर वाढदिवस असे साजरे करतात, 100 झाडं लावतात, झाडं जी लावून येतात पद्धतीकडे बघायलाही जात नाही। पण आम्ही जे झाड लावतो ते 100% घरातल्या परिवाराप्रमाणे एक झाड एक व्यक्ती याप्रमाणे आम्ही त्याचं संगोपन करतो। उन्हाळ्यामध्ये मग आमचे 8 ते 9 टँकर असतात, या माध्यमातून आम्ही जवळजवळ 100% झाडाचं संगोपन करतो। आणि त्याचप्रकारे सर, म्हणजे कुठे काय असं आता एक प्रोग्राम होता आपला, त्यावेळी तुम्ही पाणी त्यांना 2 टँकर 3 टँकर असं पोचवलं गावोगावी किंवा आणि माकडांबद्दल सर, माकडांची जी एक मला खूप एक विशिष्ट अशी काही गोष्टी ऐकायला सर, त्याबद्दल एक किस्सा सांगा। आता सर्वात महत्त्वाचं, माझं मी काय सांगितलं की पहिल्यांदाच बोलताना नेहमी मला काय मिळतं त्यापेक्षा मी समाजाला काय देतो, गोरगरीब दीनदुबळे त्यांना काय देतो हे माझ्या मनात हमेशा विचार असतात। मी छोटासा सेंट्रिक कॉन्ट्रॅक्टर होतो, आज मी छोटा मोठा उद्योजक आहे। मला परमेश्वरानं भरभरून दिलेलं आहे, म्हणजे एवढं बी दिलं नाही की माझं डोकं बंद पडेल की सगळा विचार करता, पण मला एवढं दिलं की माझ्या घासातलं घास कोणाला तरी घासभर देऊन मी माझं संसार आणि समाजाचं काम चालवू शकतो।